HMPV आजाराची महाराष्ट्रात धडक आता पाहायला मिळते। नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। 2 लहान मुलांना याचा संसर्ग झालाय। या मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। दोन्ही मुलांना खोकला आणि ताप अशी लक्षणं आहेत आणि आता या दोघांनाही HMPVचा संसर्ग झाल्याची माहिती समजते। नागपुरात हे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। HMPVनं सध्या सगळ्यांचंच टेन्शन वाढवलेलं आहे। कोरोनाप्रमाणेच हा विषाणू पसरतोय आणि त्यामुळे आता आधीपासूनच काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। पुण्यामधून बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत आणि मुंबईमधून सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आपण या तिघांशीही या एका विषयावरून आपण बोलणार आहोत। सुरुवातीला मी जितेंद्र यांच्याकडे जाते। जितेंद्र, नागपूरमध्ये हे 2 रुग्ण आढळलेले आहेत। सगळ्यांना ज्याची भीती होती की महाराष्ट्रात विषाणू येतोय की काय आणि अखेर नागपूरमध्ये हे 2 जण आढळलेले आहेत बाळ असं समजतंय। काय नेमके तपशील आहेत? आरोग्य विभाग कशा पद्धतीने या सगळ्यावर आता काम करतंय? रिद्धी, अतिशय महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्रासाठी, कारण आतापर्यंत HMPVचे जे रुग्ण आहेत ते महाराष्ट्राबाहेर कर्नाटक असेल किंवा गुजरातमध्ये असेल तिथे आढळलेले होते आणि तेही लहान मुलं होते। नागपुरात आढळलेली जी 2 रुग्ण आहेत ती देखील लहान आहेत। एक 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाची मुलगी आहे। यांना खोकला आणि हायग्रेडचा ताप होता। तो ताप काही जात नव्हता, त्यांचं खाणं पिणंही बंद झालं होतं आणि नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये ते गेले होते। डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या लॅबमध्ये या विषाणूची टेस्ट केली। या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आल्याचं हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र जिल्हा प्रशासन जे आहे ते अजूनही मानायला तयार नाही। जिल्हा प्रशासन म्हणते की ते संशयित रुग्ण आहेत। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही रुग्णांचे जे नमुने होते ते पॉझिटिव्ह आलेले होते। महत्त्वाचं आणि समाधानकारक बाब ही म्हणावी लागेल की त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडलेली नाही। त्यांना OPD मध्येच उपचार करण्यात आला आणि सध्या त्यांची प्रकृती बरी असून धोक्याबाहेर असल्याचे देखील सांगण्यात येते। याशिवाय महत्त्वाची गोष्ट ही की हे दोघेही जे आहेत ते एका कुटुंबातील किंवा बहीण भाऊ नाही आहेत। हे दोन्ही वेगवेगळ्या कुटुंबातील मुलं आहेत आणि यांचे जे नमुने होते ते नागपुरातील एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या लॅबमध्ये देखील तपासण्यात आले। तेथे देखील ते पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे पुण्यामध्ये देखील आता हे पुढील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी हे यांचे नमुने जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत की RNA मध्ये कुठला म्युटंट तर झालेला नाही आहे। त्या अनुषंगाने आता पुढील तपासणी करण्यात येणार आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना अजून दिलेल्या नाही आहेत किंवा काही आवाहन करतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आरोग्य विभाग किंवा महानगरपालिका याबद्दल आता कुठली पावलं उचलतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। बालाजी पोद्दार आपल्याशी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। बालाजी, पुण्यामध्ये थेट आता या संदर्भात कारवाई सुरू झाली किंवा काही ॲक्शन मोडवर आरोग्य व्यवस्था आल्याचं पाहायला मिळते? थेट एक कक्ष स्थापन केला गेला असं समजतंय, कशा पद्धतीचं नेमकं स्वरूप आहे त्याचं? नक्कीच 50 बेड जे आहेत ते यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। या विषाणूचा प्रादुर्भाव जर वाढला तर पुणे महानगरपालिका सतर्क राहायला हवी या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि नायडू सांस्कृतिक रुग्णालय आहे त्या ठिकाणी हे 50 बेडचं रुग्णालय उभं करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 4 बेड जे आहेत ते ICUचे बेड आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत असं काही विषाणूचा प्रादुर्भाव पुण्यात वाढू नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे। आरोग्य विभागाने ज्या लायब्ररी आहेत पुण्यातल्या ज्या तपासणी केंद्र आहेत त्यांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। खाजगी रुग्णालयाकडून सुद्धा आता अहवाल मागवण्यात येत आहेत, तयारी कशा पद्धतीने करता येईल, औषधाचा साठा किती आहे याचं सुद्धा जे मोजमाप आहे ते करण्यात येते। कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा जर प्रादुर्भाव वाढला तर आपण त्यासाठी लढण्यासाठी तयार राहायला पाहिजे। यासाठी पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग मात्र सतर्क झाल्याचं पाहायला मिळतोय। पुणे विमानतळावर आणखी मात्र कुठलीही तपासणी सुरू झालेली नाही, कारण बेंगलोर आणि नागपूर इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते पुणे विमानतळावर येतात। कदाचित आज दुपारपर्यंत तिथे सुद्धा प्रवाशांची तपासणी करण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे। त्यासाठी एक महत्त्वाची बैठक सुद्धा आज होणार आहे। रिद्धी जी, बालाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी सुशांत यांच्याकडे जाते। सुशांत, HMPVच्या संदर्भात कॅबिनेट बैठक आज होतीये, तर त्याबाबत नेमके काय निर्णय होऊ शकतात? कशा पद्धतीची चर्चा सरकारकडून होऊ शकते?
रिद्धी, दुपारी खरं तर 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि जो नवा व्हायरस आहे HMPV याबाबत आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरं तर चर्चा होणार आहे। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांशी आणि सर्व डॉक्टर्सशी ते चर्चा करतायत। नेमका कशा पद्धतीने हा व्हायरस आहे किंवा काय लक्षणं आहेत याबाबतची माहिती जी आहे ती आज खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली जाणार आहेत। कारण आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र कोरोनासारख्या महामारीतून गेलेला आहे आणि सर्वाधिक नुकसान जे आहे ते महाराष्ट्राचं कोरोना काळात झालेलं होतं आणि पुन्हा असा फटका बसू नये याची खबरदारी जी आहे ती राज्य सरकारकडून घेण्यात येते आणि त्या दृष्टिकोनातून कोणती पावली उचलली जावीत। खरं तर आपण जर बघितलं असेल तर कालच प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपण बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की गुरुवारी सर्व अधिकारी म्हणजे आरोग्य विभागाचे अधिकारी असतील आणि प्रमुख डॉक्टर्स असतील त्या रुग्णालयाची त्यांची बैठक त्यांनी बोलवलेली आहे आणि त्याआधी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरं तर याची सविस्तर माहिती जी आहे ती आरोग्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवतील आणि त्यानंतर काय नेमका निर्णय होतो कारण कशा पद्धतीने गाईडलाईन्स आखाव्या लागतील। कारण आपण जर पाहिलं असेल तर कोरोना काळात ज्या पद्धतीने गाईडलाईन्स आखल्या होत्या त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र थोडासा सुरक्षित राहिला होता। त्यामुळे आतापासूनच कुठेतरी खबरदारी राज्य सरकार घेताना पाहायला मिळतंय। आताच पालिका प्रशासनाकडून जे आहेत ते गाईडलाईन्स आखलेले आहेत कशी काळजी घ्यावी असं आव्हान जे आहे ते मुंबईकर आणि इतर महानगरपालिकांमध्ये करण्यात आलेले आहे। आता राज्य सरकारकडून देखील काय गाईडलाईन्स केले जात आहेत का आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, बालाजी आणि जितेंद्र तुम्हाला तिघांनाही धन्यवाद ही सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी।